जिंदाबाद जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। हे जी रॅली काढली तुम्ही तर ही कशा संदर्भात काढली? कारण की धर्मेंद्र प्रधानचा जो राजीनामा मागितलेला तो त्यांनी दिलेला आहे. तर आता यामध्ये तुम्ही रॅली काढली ही कशा संदर्भात आणि काय मागणी आहे तुमचं? माझं नाव सात्विक, इन्कलाब जिंदाबाद साथी. अखिल भारतीय क्रांतिकारी संघटनेचे आम्ही विद्यार्थी आहोत, युवक आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट तर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा ही फक्त छोटीशी एक सुरुवात होती. त्याच्या पुढची अख्खीची अख्खी लढाई अजून बाकी आहे. अजून शिक्षण व्यवस्थेत बदल झालेले नाहीये. तर आमची सगळ्यात मेन डिमांड ही आहे की एज्युकेशनल रिफॉर्म्स व्हायला पाहिजेत भारतात, ज्याची सुरुवात खऱ्या अर्थाने झाली आहे. आणि फ्री, इक्वल आणि सायंटिफिक एज्युकेशन भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे. आणि त्यासाठीची खरी लढाई आता सुरू झालेली आहे. एक ठिणगी पडलेली आहे आणि लोकांना आता कळलंय की प्रोटेस्ट मध्ये किती ताकद असते. जर विद्यार्थी, युवक रस्त्यावर उतरले तर ते खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. आणि त्याची सुरुवात आहे. आमच्या मागण्या आम्ही आमच्या बॅनरवरती स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत की आम्हाला फ्री, इक्वल आणि सायंटिफिक एज्युकेशन हवंय अख्ख्या भारतासाठी, फक्त महाराष्ट्रासाठी नाही. तुम्हाला पण माहिती आहे की एज्युकेशन सिस्टीम आता फक्त महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं तर झेडपीच्या अनेक शाळा बंद पडत चालल्या आहेत. एवढ्या शाळा बंद पडत आहेत की लहान मुलं, गरीब मुलं आणि सामान्य मध्यमवर्गीय मुलांनी शिक्षण कुठे घ्यायचं? शिक्षणापासून एक खूप मोठा वर्ग लांब जातो. तर ही खूप मोठी खंत आहे आणि त्या विरुद्धचं एक पहिलं पाऊल उचललं आलं आहे. सरकार कोणताही असू दे, बीजेपीचं असू दे किंवा कोणताही असू दे, त्यांना अकाउंटेबिलिटीची जाणीव झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी जो काही आहे लढा तो विद्यार्थ्यांनी उचललेला आहे. आणि त्याचीच पावती आज मिळालेली आहे की धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिलेला आहे. ती तर खरं तर सुरुवात आहे. आता याच्या पुढे जो कोणी येईल त्या प्रत्येकाला अकाउंटेबल राहावंच लागेल. त्याला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. नाहीतर त्याला सुद्धा बाजूला करण्याची ताकद या विद्यार्थ्यांमध्ये आहे. हेच सांगण्यासाठी हा लढा आहे. रॅली एवढ्यासाठीच होती की ही छोटीशी का असेना 100 रुपयाची जी लढाई असते ती लढताना आपल्याला एक एक पैशासाठी झगडावं लागतं. आणि तो एक पैसा आज आपण मिळवलेला त्याचं सेलिब्रेशन झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ते सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही इथे जमलेलोच आहोत. पण त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या विद्यार्थ्यांनी तिथे लाठ्या खाल्ल्या, त्यांच्यावर अत्याचार झाला, त्या सगळ्यांच्या सोबत आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत. दुसरी गोष्ट महत्वाची, डोंबिवली हे एक सांस्कृतिक शहर आहे आणि डोंबिवलीची खरी संस्कृती आहे. आम्ही आमच्या प्रत्येक कलेतनं, आमच्या प्रत्येक माध्यमातनं आम्ही या चळवळीला आणि जनतेला सपोर्ट करत असतो, त्यांच्या व्यथा मांडत असतो. मग ते हिपहॉप रॅप असू दे, गाणी असू दे, डान्स असू दे, कविता असू दे. आज तुम्ही बघाल इकडे वेगवेगळे रॅपर सुद्धा आपले रॅप सादर करतायत. वेगवेगळ्या मुलांनी कविता लिहिल्या आहेत, त्या इथे सादर होणार आहेत. सॉंग्स आहेत, रिव्होल्युशनरी सॉंग्स आहेत, ते इथे आम्ही म्हणतोय. सो या सगळ्याचं एक खेळीमेळीचं वातावरण सुद्धा आहे. आणि आमच्यात ही ऊर्जा आहे की भारतात याच्या पुढे जे काही चुकीच्या गोष्टी घडल्या जातील त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला हे विद्यार्थी नेहमीच सजग असतील आणि लढा देतील. आणि याच्यामध्ये तुम्हाला पोलीस प्रशासनाचा कसा पाठिंबा मिळाला किंवा काय सांगाल? नक्कीच पोलीस प्रशासनाबद्दल मला जाणून बुजून बोलावं लागेल. दिल्लीमध्ये जे झालं, मी प्रत्येक वेळी हेच सांगत असतो की पोलीस कधीच वाईट नाहीयेत. पोलीस हे जनतेचेच मित्र आहेत. पण राजकारणी जे त्यांना ऑर्डर देतात त्या त्यांना फॉलो कराव्या लागतात. आणि त्याचाच परिणाम जो झाला तो आपण दिल्लीमध्ये बघितला. पोलिसांना मुलं नाहीयेत का? आहेत. पोलिसांना माणुसकी नाहीये का? आहे. त्यांना पण कळतंय काहीतरी चुकीचं होतंय. थोडं बाजूला गेलं. त्यांना पण कळतंय की काहीतरी चुकीचं होतंय, पण त्यांना ऑर्डर फॉलो करावं लागतं. आणि डोंबिवलीतल्या पोलिसांचं मी मुद्दाम कौतुक करेन. प्रत्येक वेळेस ते आम्हाला सहकार्य करतात. आमच्या काहीही मागण्या असतील, आम्ही रस्त्यावर उतरणार असू, आम्हाला पूर्ण कॉपरेट करतात. तिकडच्या पोलिसांनी जे केलं ते त्यांची जबाबदारी होती किंवा त्यांना ते ऑर्डर फॉलो करावा लागला म्हणून त्यांनी केलेलं आहे. पोलिसांना आम्ही अजिबात दोष देत नाही. परंतु माणुसकी म्हणून आम्हाला नेहमी इथल्या पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे. मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. अजून एक गोष्ट याच निमित्ताने सांगावीशी वाटते. इंग्रजांचं जेव्हा राज्य होतं तेव्हा एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी एका जमावावर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. आणि तो आदेश ज्या व्यक्तीला दिला होता तो गडवाली रेजिमेंटचा मुख्य होता, चंद्रसिंग गडवाली म्हणून, भारतीयच होता. आणि सशस्त्र जमाव नव्हता, शांततेच्या मार्गाने प्रोटेस्ट चालू होता. अशा जमावावर गोळीबार करण्याचा आदेश एका ब्रिटिश अधिकाऱ्याने त्याला दिला. तेव्हा त्या चंद्रसिंग गडवालीने सांगितलं, ही माणसं माझीच आहे
या माणसांच्या हातात शस्त्र पण नाहीये, ते त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आणि तुम्ही मला सांगते की यांच्यावर मी गोळीबार करू? मी नाही करणार, माझी नोकरी गेली तरी चालेल. आणि त्या चंद्रसिंग गडवालीने त्याची शस्त्र पूर्ण बटालियन सोबत खाली ठेवली. त्या चंद्रसिंग गडवालीला आमचा सलाम आहे खरंच. आणि आज भारतात अशा चंद्रसिंग गडवालीची खरंच गरज आहे, जो लोकांची कळकळ, लोकांमधल्या ज्या भावना आहेत त्या समजून घेईल आणि अशा काहीतरी पद्धतीने निर्णय घेईल, लोकांच्या बाजूने उभे राहील. कारण पोलीस हे जनतेचे सेवक असतात, प्रशासनाचे नाही. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद. येस. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा, तुमचा हक्काचा आवाज.